जैनापूर सरपंच व मुलावर लाच प्रकरणी गुन्हा एलसीबीची कारवाई। जैनापूर तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत सरपंच व त्याच्या मुलावर लाच प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सौ संगीता रमेश कांबळे वय 52 सरपंच ग्रामपंचायत जैनापूर व त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे वय 30 यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे। तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने ग्रीन गेट या शेडनेट व्यवसायासाठी परवानगी मिळवण्यासाठी ग्रामपंचायत जैनापूर येथे अर्ज केला होता। याबाबत चौकशीसाठी सरपंच कांबळे यांची भेट घेतली असता त्यांनी काम करून देण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे। या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली। पडताळणी दरम्यान सरपंच कांबळे व त्यांचा मुलगा निकेत कांबळे यांनी 10,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 9,000 रुपये स्वीकारण्याचे ठरवल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर एलसीबी कडून सापळा कारवाई आयोजित करण्यात आली। मात्र तक्रारदाराचे काम पूर्ण झाले नसल्याने आरोपींनी तात्काळ रक्कम स्वीकारण्यास नकार देत काम पूर्ण झाल्यानंतर पैसे देऊ असे सांगितल्याचे समोर आले। या प्रकरणी दोघांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर व त्यांच्या पथकाने केली। लाच मागणीबाबत नागरिकांनी तात्काळ तक्रार नोंदवावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे। SK न्यूज सुरेश कांबळे, जयसिंगपूर।